उधळा गुलाल वाजवारे नगारे, त्रैलोक्याचे स्वामी आज धरतीवरती आले. अनुसूयेचा तूच दत्त, सुमतीचा तूच श्रीपाद, अंबा भवानीचा तूच नरहरी, आम्हा कैवर्याचा तूच स्वामी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. नेहमीप्रमाणेच तुमचं आपल्या या विश्वास आणि अध्यात्म या चॅनलवरती अगदी मनापासून स्वामी महाराजांचं स्वागत आहे. सगळ्यात अगोदर सर्व स्वामी भक्तांना, सर्व ताईदादांना या स्वामी महाराजांच्या प्रकट दिनाच्या खूप खूप मनापासून स्वामी महाराजांच्या शुभेच्छा. या प्रकट दिनापासून सर्व ताईदादांकडून, सर्वांकडून स्वामी महाराजांची खूप काही सेवा घडो आणि सर्वांच्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो, हीच मी स्वामींचरणी प्रार्थना करते. तर आज मी तुमच्यासोबत पुन्हा एकदा सुंदर छान अशा प्रेरणा घेऊन आली आहे. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर मी स्वामी महाराजांना त्रिवार वंदन करते. गुरु आदरणीय प्रदीप दादा यांना कोटी कोटी प्रणाम करते आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ असं म्हणते. स्वामी भक्त हो, स्वामी महाराज म्हणतात, बाळांनो, अडचणी या तुमच्या आयुष्यात नसून तर त्या बऱ्याचशा अडचणी ह्या तुमच्या मनातच असतात. जेव्हा तुम्ही आपल्या आयुष्यातील अडचणींवर विजय मिळवाल तेव्हा आयुष्यातल्या निम्म्या अडचणी ह्या आपोआप दूर होतील. स्वामी सांगतात, तुमचे मन हे खूप चंचल असते. ते नेहमी इकडे तिकडे सैरभैर फिरत असते. तुमच्या मनामध्ये विचारांचे वादळ हे नेहमी थैमान घालत असते आणि त्यातले बरेचसे विचार हे बिनाकामाचे असतात आणि ते विचार तुमच्या मनाने स्वतःनेच तयार केलेले असतात. वास्तव्यात तशा कोणत्या घटना, तसे प्रसंग हे घडलेलेही नसतात. वास्तव्यात तशा कधी घटना घडलेल्याही नसतात आणि कधी घडणारही नसतात. तरी देखील आपलं मन, तुमचं मन हे त्या विचारांकडे पूर्णतः आपलं लक्ष एकाग्र करत असतं आणि यातूनच निर्माण होतं ते दुःख. आणि जो मनुष्य स्वतःच्या मनावर विजय मिळवतो त्याला कोणीच हरवू शकत नाही. प्रत्यक्ष भगवंत देखील त्याच्या पाठीशी उभा असतो. आणि स्वामी भक्त हो, मनावर ताबा मिळवणं कठीण असलं तरी ते अशक्य बिलकुल नसतं, कारण जगात अशक्य अशी कोणतीच गोष्ट नाही. फक्त आपण प्रयत्न करत नाही. प्रयत्न करायला आपण मागे राहतो, आळस करतो आणि जोपर्यंत आपण प्रयत्न करणार नाही तोपर्यंत आपल्याला यश मिळणार नाही. आणि जोपर्यंत आपल्याला यश मिळणार नाही तोपर्यंत आपल्यावर लागलेले आरोप हे धुवून निघणार नाहीत. आपलं यशच हे सर्वांना सर्व काही दाखवून देत असतं. त्यामुळे आपल्याला जर जग जिंकायचं असेल, काही मोठं करायचं असेल तर सगळ्यात अगोदर आपल्याला आपलं मन जिंकावं लागेल, आपल्या मनावर ताबा मिळवावा लागेल. स्वामी भक्त हो, विचारांमध्ये खूप मोठी ताकद असते. त्यामुळे आपल्या विचारांना कुठपर्यंत न्यायचं आणि त्या विचारांना आपली ताकद कशी बनवायची हे आपल्या हातात असतं. हे सर्व शक्य करण्यासाठी आपल्याला ब्रह्मांडाची सगळ्यात मोठी शक्ती ही मदत करणार आहे. ते म्हणजे आपले ब्रह्मांड नायक स्वामी महाराज. त्यांना की आपण अनन्य भावाने शरण गेलो आणि या भावनेने आपण त्यांच्यापर्यंत आपल्या भावना पोहोचवल्या, चांगले विचार पोहोचवलेत तर स्वामी महाराज आपल्या चांगल्या इच्छा नक्कीच पूर्ण करतात. आपल्या प्रयत्नांना यश देण्याचं काम ते नक्की करत असतात. कारण त्यांना माहीत असतं की माझा बाळ हा मनापासून प्रयत्न करत आहे आणि त्याच्यासाठी जे योग्य आहे ते मी देणारच आहे. परंतु बाळालाही आपल्या आईवरती विश्वास असलाच पाहिजे, तेव्हाच या गोष्टी शक्य होतात. स्वामी भक्त हो, स्वामी महाराज म्हणतात, आणि बाळांनो, तुमची ही आई तुमच्या पाठीशी खंबीर असताना माझं बाळ जर चुकीच्या दिशेने जात असेल, चुकीच्या मार्गावर जात असेल तर त्याला योग्य दिशा दाखवणे, त्याला योग्य मार्गावरती आणणं आमचं काम आहे. आणि आम्ही त्या मार्गावरती म्हणजे चांगल्या मार्गावरती आणतो देखील. त्यामुळे स्वामी म्हणतात, बाळा, तू ज्या तुझ्या आईवरती विश्वास ठेवला आहे तो असाच कायम अढळ ठेव. त्यासाठी जे योग्य आहे ना ते आम्ही तुला योग्य वेळेला नक्की देणार आहोत. स्वामी भक्त हो, स्वामी महाराज सांगतात, ज्या व्यक्तीने तुमचा विश्वासघात केला आहे, ज्या व्यक्तीला तुमची किंमत नाही, तुमची कदर नाही, अशा व्यक्तीसाठी तुमचा खूप वेळ वाया घालवणे देखील निरर्थक आहे आणि स्वतःला दुःखी करून घेणे देखील चुकीचे आहे. तिकडे आपला मोलाचा वेळ वाया घालवण्यापेक्षा चांगल्या गोष्टींमध्ये, चांगल्या विचारांमध्ये आपला वेळ नक्की घालवावा, नक्कीच आपले कल्याण होईल. स्वामी सांगतात, कधीही स्वतःला एकटे समजू नकोस, कारण ही स्वामी आई तुमच्या सोबत आहे. बाळा, तुझ्या चांगल्या वागण्याचा तुला स्वतःला खूप चांगला प्रतिसाद मिळेल. कारण जेव्हापासून तुम्ही तुमचे नकारात्मक वागणे सोडून दिले, जेव्हा तुम्ही सकारात्मक गोष्टींचा आधार घ्यायला लागले, जेव्हा जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यातील नकारात्मक लोकांकडे दुर्लक्ष केले आणि सकारात्मक लोकांच्या सानिध्यात यायला लागले,
तेव्हापासून तुम्हाला ही गोष्ट नक्कीच लक्षात आली असेल की आपल्या आयुष्यात सकारात्मक आणि चांगल्या गोष्टी घडायला लागल्या आहेत. म्हणूनच बाळांनो, आपले आयुष्य खूप सुंदर आहे. स्वामी महाराज सांगतात, तुम्हाला मी या नामस्मरणाद्वारे म्हणजे माझ्या नामस्मरणाद्वारे अशी शक्ती दिली आहे, या शक्तीद्वारे तुम्ही कोणत्याही संकटांचा सामना अगदी सहजतेने करू शकाल. बाळांनो, या नामस्मरणाद्वारे तुमच्या शरीराभोवती एक सुरक्षा कवच निर्माण होते आणि यामुळेच आपल्याला सकारात्मक गोष्टी घडण्यासाठी मदत होत असते. बाळांनो, त्यामुळेच मी तुम्हाला सगळ्यात मोठं आणि सोपं शस्त्र दिलं आहे, ते माझं नामस्मरण. ते तुम्ही मनापासून केव्हाही कधीही करू शकता आणि तुमच्या भोवती एक सुरक्षेचं कवच निर्माण करू शकता. आणि एकदा की हे सुरक्षा कवच निर्माण झालं की आपण कोणत्याही संकटाला घाबरत नाही, आपल्या मनाला घाबरत नाही. कुठल्याही संकटांना निर्भीडपणे आपण सामोरे जातो आणि त्या संकटातून सुखरूप बाहेर येतो. यालाच स्वामी कृपा, गुरूंचा आशीर्वाद, गुरुकृपा असं म्हणतात. आणि तेव्हा आपल्या लक्षात यायलाच हवं की अशी शक्ती आहे, ब्रह्मांडाची अशी ताकद आहे की ती गुप्तपणे आपल्यासोबत, आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. म्हणूनच या जीवनाला अर्थ आहे. तर स्वामी भक्त हो, ताई दादांनो, तुम्हालाही असं कधी वाटलं आहे का स्वामी आपल्यासोबत आहे, आपल्या पाठीशी आहे? गुप्तपणे ते आपल्यासोबत, आपल्या पाठीशी नेहमीच असतात. असे संकेत तुम्हालाही कधी मिळाले असतील तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ म्हणायला विसरू नका. स्वामी भक्त हो, किती सुंदर गोष्ट आहे. आपल्या आयुष्यात एवढी मोठी शक्ती आहे की ज्या शक्तीच्याद्वारे आपण आयुष्यात कोणत्याही चांगल्या गोष्टी करू शकतो आणि वाईट गोष्टी आल्या तर त्याला आपण सामोरं जाऊ शकतो. ज्यापुढे पैसा, गाडी, बंगला सर्व गोष्टी निरर्थक ठरतात. आणि सगळ्यात मोठी गोष्ट जी अर्थपूर्ण ठरते ती म्हणजे गुरुकृपा. गुरूंचा आपल्या पाठीशी असणारं पाठबळ, त्यांचा मोलाचा आशीर्वाद आपल्या आयुष्याला कलाटणी देण्यासाठी, आपलं आयुष्य सार्थक करण्यासाठी किती मोलाचं कार्य करत आहे हे आपल्या लक्षात येतं. आणि मग आपल्या मनाला जे समाधान मिळतं ना, त्याची तुलना आपण कोणत्याही गोष्टीसोबत करू शकत नाही. जो आनंद असतो ना, तो परमानंद मिळण्यासारखा असतो. हे ज्याला समजलं त्याला खरी भक्ती समजली, त्याला खरी स्वामी कृपा समजली. तर आपल्यालाही आपल्या जीवनामध्ये असा परमानंद मिळवायचा असेल तर आपण स्वामी सेवा केली पाहिजे. सेवा ही मनापासून केली पाहिजे. यामध्ये आपल्या मनाला पूर्ण झोकून दिलं पाहिजे आणि स्वामी नामात दंग झालं पाहिजे. तेव्हाच या कृपेचा आशीर्वाद, या परमानंदाचा आनंद आपल्याला मिळायला सुरुवात होते. आणि मग आपल्या लक्षात येतं की अशक्य ही शक्य नक्की करतात स्वामी. तर स्वामी भक्त हो, तुम्हाला आजच्या या स्वामी प्रेरणा कशा वाटल्या, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. त्याच्यासोबत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा. पुन्हा आपण भेटणारच आहोत अशाच काही सुंदर स्वामी अनुभवासोबत किंवा छान एखाद्या प्रेरणेसोबत किंवा गोड अशा माहितीसोबत. तर आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. पुन्हा भेटूयाच. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या, आनंदात राहा, स्वामी सेवा करा आणि सेवेकरी सुद्धा घडवा. मला जर आपल्या मठामध्ये आपल्या हक्काच्या माहेरघरी यायचं असेल तर आपल्या मठाचा पत्ता आहे श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज मठ, नांदूर शिंगोटे, पळसखेडे रोड, पुणे नाशिक हायवे, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक. आपल्या हक्काच्या घरी, आपल्या मामाच्या घरी आपल्या लहान बाळांना देखील तुम्ही घेऊन येऊ शकता. ही सुंदर अशी स्वामी कृपेची, स्वामीच्या या नंदनवनातली सुंदर आठवण घेऊन जाऊ शकता. तर आता जास्त वेळ न घेता मी आजचा व्हिडिओ इथे संपवते. तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ असं म्हणते. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.